श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना विचारांची देवाणघेवाण करणं किंवा कोणाला तरी सल्ला देणं यात फारसं कष्ट नसतंय. पण जेव्हा त्याच गोष्टी स्वतःच्या आयुष्यात उतरवायची वेळ येते ना, तेव्हा खरी परीक्षा असते. बाहेरून सल्ला देणं सोपं असतं, कारण श्रोतेहो, आपण त्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेत नसतोय. ज्याच्यावर बेतते त्यालाच त्यातील गुंतागुंत आणि आव्हानं ठाऊक असतात. म्हणून म्हणता श्रोतेहो, ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळं अनुकरण करणं म्हणजे केवळ एकदा कृती करणं नाही, तर त्यात सातत्य राखणं होय. बोलणं क्षणिक असतं, पण आचरण हा आयुष्यभराचा प्रवास असतो. जगाला फक्त तुमच्या यशाची किंवा आनंदाची बाजू दिसते, पण त्यामागं तुम्ही किती मानसिक त्रास सहन करत आहात याचा अंदाज मात्र कोणीही लावू शकत नाही. आणि आणखी एक श्रोतेहो, आयुष्यात काही गोष्टी या अर्धवटच राहत असतात. त्या पूर्ण व्हाव्यात असं सगळ्यांना खूपदा वाटतं, पण श्रोतेहो, वेळ, परिस्थिती किंवा नशिबामुळं त्या कधीच पूर्ण होत नाहीत. काही नाती आपली असतात असं वाटतं, पण श्रोतेहो, ती कधीच खरंच आपली होत नाहीत. आपण मनापासून जपतो, आपण स्वप्न पाहतो, भविष्याचा विचार करतो, पण शेवटी हातात काहीच राहत नाही. आणि मग तेव्हा समजतं की सगळं मिळवणं आपल्या हातात नसतं. काही गोष्टी फक्त अनुभवण्यासाठी असतात, मिळवण्यासाठी नाही. आणि काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आपले होण्यासाठी नाही, तर आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी. श्रोतेहो, सल्ला हा नेहमी हारलेल्या लोकांकडून घ्यायचा, कारण जिंकणारे अडचणी सांगत नाही, ते फक्त यश दाखवतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. फक्त मिळवणं म्हणजे प्रेम नाही, तर न मागता साथ देणं आणि प्रत्येक वेळी त्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं, यालाच प्रेम म्हणतात. प्रत्येकजण आयुष्यात माणसं ओळखायला चुकतो, पण एक लक्षात ठेवायचं, पुन्हा चुकायचं नाही. आणि ज्यांनी मन दुखावले त्यांना जवळ करायचं नाही. जीवनात कधी थकल्यासारखं वाटलं तर आपल्या बाळाकडे बघा, जगण्याचं कारण आपोआप मिळेल. नाती जिवंतपणे सांभाळा, नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नसतो. सगळे म्हणतात मुलं पटकन मोठे होतात, पण ती कशी होतात हे फक्त आईलाच माहीत असतं. जे दुसऱ्याची चमचगिरी करतात त्यांना ही गोष्ट माहीत नसते की कुत्रं किती जरी महाग असलं तरी शेवटी ते भुकायलाच ठेवलेलं असतं. खोट्या माणसांना आरसा दाखवला की त्यांना राग येतो, कारण त्यांना स्वतःचा खरा चेहरा पाहण्याची सवय नसते. काही लोकांना स्वतःची इज्जत स्वतःच्याच हातानं घालून घ्यायची सवय असते. समोरचा शांत असला म्हणून तो नेहमी ऐकूनच घेईल हे गृहीत धरू नका, कारण शांत माणूस ही त्याच्या सहनशक्ती पलीकडे गेल्यावर एकदा का होईना तोंड उघडतोच. आजच्या काळात चूक करणारा चुकीचा नाही, तर चूक दाखवणारा चुकीचा आहे. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा, कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमानं वागा. काही वेळा माणसाची प्रकृती ही औषधानं नव्हे, तर त्याला प्रेमानं बोललेल्या दोन शब्दांच्या आधारानं ठीक होत असते. म्हणून
शब्दाला धार नको तर आधार हवा. कारण नसताना जर तुमचे शत्रू बनत असतील तर तुमच्यात एकतर त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमत्ता आहे किंवा तुमचं चारित्र्य सुंदर आहे. दुसऱ्याचा हक्क हिसकावून आपल्या पोरांसाठी सोन्याचा सिंहासन उभारणारे शेवटी त्याच पोरांच्या नालायकपणामुळं रस्त्यावर येतात. आपण शब्दांवर भाळतो आणि माणसांना आपल्या आयुष्यात जागा देतो, पण नंतर कळतं ते गोड बोलणं फक्त एक सवय असते. मनात मात्र आपल्यासाठी जागाच नसते. आणि तेव्हा समजतं दुःख शब्दांचं नसतं तर आपल्या विश्वासाचं असतं. गोड शब्दांवर विश्वास ठेवला आणि मनानं किंमत मोजली. गरजेपेक्षा जास्त चालाखी आणि निष्कलंक माणसाशी केलेला फसवा डाव तुमच्या आयुष्यातील बर्बादीची सगळी दारं उघडतो. मग तुम्ही किती मोठे शतरंजाचे धूर्त खेळाडू असला तरी फरक पडत नाही. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सगळं काही त्याच्यावर जळतं. खरा श्रीमंत व्यक्ती तोच ज्याच्या पाठीमागं जीवाभावाचे मित्र किंवा माणसं उभे आहेत. पैसा तर असा येतो असा जातो, पण पैशानं जीवाभावाची लोक कधीच मिळवता येत नाहीत. ऑनलाईन जगात आपण एवढे हरवलो आहोत की समोर बसलेल्या माणसापेक्षा लांबच्या माणसाचं स्टेटस जास्त महत्वाचं वाटतं. मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावं. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण नात्यांचं पानवट त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो.